मंडळी यावर्षी बैलपोळा एवढा म्हणावा असं उत्साहात साजरा नाही होत, त्यामुळे थोडंसं आणि बैलांची संख्या म्हणजे एकदम कमी झालेली आहे थोडीशी. दरवर्षी जो उत्साह असतो तो उत्साह नाही आहे यावर्षी असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आज आपण आता बघतोय की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बैलपोळा अगदी 50% सुद्धा गावकऱ्यांनी उत्साहात साजरा नाही केला. म्हणजे थोडंसं हे नाही आहे, बिलकुलच नाही आहे अगदी. चला प्रसाद खायला काय जाईल. यवतमध्ये श्री काळभैरवनाथ मंदिराच्या इथे बैलांना सजावट करून पूर्णपणे वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. हे बघा यवतमध्ये बैलपोळा. आज बैलपोळ्यामध्ये सर्व गावकरी आपापल्या बैलपोळ्याला बैलांना सर्व सजावट आजकाल आता सगळं वस्तू आलेलं आहे, ट्रॅक्टर हे ते लोक, त्यामुळं बैलपोळ्याला जास्त काही एवढा उत्साह नाही आहे म्हणावा असा. हौशी लोक फक्त आता हे करतायत, हाऊस म्हणून फक्त बैलजोडे. ते वागदर वस्तीवरचे काही बैलजोडे आहेत यवतमध्ये बऱ्यापैकी. सजावट करून काळभैरवनाथ मंदिराला इथं दर्शनासाठी आणतात आणि इथून पुढे महालक्ष्मी, तुकाई देवी असं गावाला वेढा मारून हे प्रदक्षिणा घालून जातात. वागदर वस्ती एवढा उत्साह नाहीये म्हणावा असा. शेतकरी वर्ग
भैरवनाथ मंदिरामध्ये गाव प्रदक्षिणा करण्यासाठी आलेले आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय हरी. बैलपोळ्याच्या निमित्ताने येवत गावातील बोरगे पाटील यांची बैल आलेली आहेत. बैलाची बैल आज बैलपोळ्याच्या निमित्ताने श्री काळ भैरवनाथ गाव प्रदक्षिणा करण्यासाठी चालना केला. येवत गावातील श्री बोरगे पाटील यांची खिलारी बैल जोड श्री काळ भैरवनाथ 18ची बैल जोडे येवत गाव नागपूरची काय यायला लागते बैलपोळ्याला.